आणि यानंतर आपण कोल्हापूरमध्ये जाऊयात। कोल्हापूरमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह मोर्चा काढलेला आहे। गोकुळ दूध संघाच्या डी बेंचरवरून संस्थाचालक आणि दूध उत्पादक शेतकरी असा संघर्ष पेटलेला आहे। संस्थाचालक दूध उत्पादक शेतकरी विरुद्ध गोकुळ असा हा संघर्ष आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरांसह जवाब दो मोर्चा काढलेला आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, मोठ्या प्रमाणात हा मोर्चा निघालेला आहे, काय मागण्या आहेत, काय म्हणणं आहे या सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं? प्रज्ञा अगदी बरोबर आहे। खूप मोठ्या प्रमाणात हा मोर्चा निघालेला आहे आणि यामध्ये जनावरांना गायी आणि म्हशी घेऊन शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। डिबेंचरच्या मुद्द्यावरून गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूरमध्ये संघर्ष आहे तो सुरू झालेला आहे। कारण गोकुळच्या वतीने जे शेतकऱ्यांचे डिबेंचर आहेत ते जवळपास 40% कट करून घेतलं आहे। याच्या आधी डिबेंचर कट करून घेतलं जात होतं, कपात केली जात होती, मात्र त्याची 15% इतकी रक्कम आहे ती कपात केली जात होती। मात्र आता 40% कपात केल्यामुळं या ठिकाणी शेतकरी असतील किंवा संस्था चालक असतील यांचा संघर्ष आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। कारण या सगळ्या मोर्चाच्या माध्यमातून एकच मागणी केलेली आहे की आमचे जे डिबेंचरचे पैसे ज्यादा जी कपात करून घेतलेली आहे ती या ठिकाणी आम्हाला तातडीनं परत करा, किंवा मग तुम्ही जे फरकामधून ही पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डिबेंचरचे पैसे असतील ते द्या, अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी जनावरांना या मोर्चामध्ये सहभागी होऊ देऊ नये म्हणून पोलिसांचा प्रयत्न आहे तो सुरू आहे आणि पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये हा संघर्ष आता सुरू झालेला आहे। कारण जनावरांना या मोर्चामध्ये सहभागी करून घेता येणार नाही अशा पद्धतीची या ठिकाणी भूमिका आहे ती पोलिसांनी घेतली आहे। मात्र आता या मोर्चामध्ये आम्ही जनावरांना घेऊनच सहभागी होणार असे शेतकरी ठाम आहे त्या म्हणण्यावर। त्यामुळे पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण या मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोकुळकडे मागणी केलेली आहे की आमचे जे डिबेंचरचे पैसे तर तुम्हाला कायद्यानुसार आता परत देता येत नसतील तर वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे परत देण्याच्या माध्यमातून तुम्ही ते शेतकऱ्यांच्या खात्यावर टाका किंवा ते संस्थेकडे वेगळ्या रूपात तुम्ही पैसे द्या, मात्र ते पैसे कपात केलेले आम्हाला तातडीमध्ये अशी मागणी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते। प्रज्ञा, शौमिका महाडिक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। गोकुळच्या कारभारावर, त्यांच्या व्यवस्थापनावर त्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे, काय म्हणणं आहे त्यांचं? आहे खरं तर शौमिका महाडिक या गोकुळच्या संचालिका आहेत, मात्र त्यांचं म्हणणं आहे की हा जो मोर्चा आहे हा गोकुळच्या विरोधातला नाही तर जे शेतकऱ्यांचे पैसे प्रशासनानं कट करून घेतलेले आहेत, कपात करून घेतलेले आहेत त्याच्या विरोधातला हा मोर्चा आहे। त्यामुळे ते पैसे आम्हाला तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर तुम्ही द्या। गोकुळच्या विरोधातला हा मोर्चा नसून हा प्रशासनानं जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरोधातला हा मोर्चा आहे आणि हे सगळं होत असताना कुठल्याही जबाबदार नेत्यानं यामध्ये लक्ष घातलेलं नाही आणि म्हणूनच कुठेतरी या ठिकाणी शेतकऱ्यांचा, संस्था चालकांचा जो संताप आहे तो पाहायला मिळतो। हसन मुश्रीफ यांचं कोल्हापूरमध्ये एक मोठं प्रस्थ आहे आणि त्यांचा देखील गोकुळच्या या संपूर्ण संचालक मंडळामध्ये अप्रत्यक्षरित्या का होईना पण सहभाग आहे। हसन मुश्रीफ या सगळ्या प्रकरणात लक्ष घालणार आहेत किंवा हे शेतकरी त्यांच्याकडे आपलं गाऱ्हाणं मांडणार आहेत का? त्यांचे चिरंजीव नवीन मुश्रीफ हे गोकुळचे विद्यमान चेअरमन आहेत आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर या संपूर्ण मोर्चाच्या माध्यमातून किंवा जर यामध्ये हे सगळं वातावरण स्थापण्याच्या आधी जर लक्ष घातलं असतं तर इतका संघर्ष आहे तो पाहायला मिळाला नसता असं देखील म्हणणं एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या मोर्चानंतर आता हसन मुश्रीफ यामध्ये लक्ष घालतात हे पाहणं महत्वाचं आहे। कारण जे नवीन मुश्रीफ गोकुळचे चेअरमन आहेत ते सध्या परदेश दौऱ्यावर आहेत आणि अशावेळी हा मोर्चा निघाला आहे। त्यामुळे या संदर्भातला तोडगा नेमका कधी निघतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। सध्या या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे? डिबेंचरमध्ये कपात केल्यामुळे त्यांना किती फटका बसतोय, किती नुकसान होत आहे त्यांचं? डिबेंचरमध्ये कपात केल्यामुळे जे संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे डिबेंचर वाटप केलं जात होतं त्याच्यामध्ये कपात होणार आहे। कारण याच्या आधी संस्थेकडून केवळ 15% डिबेंचर कट केलं जात होतं आणि ते 15% जी संस्था आहे ती त्यामध्ये घालून मग शेतकऱ्यांना पूर्ण डिबेंचर या ठिकाणी दिलं जात होतं। मात्र 40% इतकी मोठी कपात केल्यामुळं संस्था आहेत त्या यामध्ये 40% आपल्याकडचं पैसे घालू शकत नाहीत आणि मग ते पूर्ण शेतकऱ्यांना देऊ शकत नाहीत। त्यामुळे संस्थांचा पण या ठिकाणी नुकसान आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारी जी रक्कम आहे त्यामध्ये देखील कपात होणार आहे।
शकत नाही. बरोबर आहे. आणि हे नुकसान भरून काढणं खूप कठीण असणार आहे सगळ्यांसाठीच. विजय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. काय तोडगा निघतो या मुद्द्यावरती याकडे आपलं लक्ष असेल.